नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत मित्रांनो. आज झालेला आपला राज्यसेवेचा पेपर 31 मे 2026. आजच्या या पेपरमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत चालू घडामोडीचे जे प्रश्न आहे, करंट अफेअरचे जे प्रश्न आहे ते कशा पद्धतीने या ठिकाणी विचारले गेले. बघा मित्रांनो, तुम्ही पेपर सोडवलेला आहे, ठीक आहे. आपण या ठिकाणी जो सेट घेतलेला आहे बघा, तर बघा या ठिकाणी दिसते आपल्याला सी सेट आपल्याला पाहायला मिळत आहे, ठीक आहे. तर या सी सेटमध्ये ठीक आहे प्रश्न आपण बघूया. एकूण 15 प्रश्न दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी विचारले गेले होते. तर मित्रांनो बघा, प्रश्नांची काठिण्य पातळी तुम्ही चेक केलेली आहे, स्वतः पेपर तुम्ही सोडवलेला आहे. तर त्यामध्ये काही प्रश्न असे होते की लगेच तुम्ही सोडवू शकत होते, बरोबर आहे, ठीक आहे. परंतु एक्झामच्या प्रेशरमुळे ठीक आहे ते सुद्धा तुम्हाला कठीण वाटले असेल. बघा मित्रांनो, ओव्हरऑल जर पाहिलं तर काही प्रश्न जे होते 5 ते 6 प्रश्न जर सोडले ना, तर बाकी सर्व चालू घडामोडीचे जे प्रश्न विचारले गेले ते अत्यंत म्हणजे वाचनावर संबंधित होते. बघा, म्हणजे तुम्ही सहज वरवर जरी वाचन केलं असतं तरी हे प्रश्न सुटणारे होते. परंतु 5 ते 6 प्रश्न हे थोडे एक सविस्तर विचारण्यात आले होते. बघा मित्रांनो, ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल आपण म्हणू शकतो की एक मॉडरेट लेवलचं एक आपल्याला चालू घडामोडीचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतात, ठीक आहे. चला तर बघूया आजचा पहिला प्रश्न या ठिकाणी जो विचारण्यात आलेला आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित केलेला तिसरा नवा जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? तर बघा मित्रांनो, आपण पाहतो की गोवा हे जे घटक राज्य आहे, ठीक आहे, यामध्ये दोनच जिल्हे आहेत, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा, ठीक आहे. आणि अलीकडे आपण पाहतो की तिसऱ्या जिल्ह्याची या ठिकाणी निर्मितीचं त्यांच्या डोक्यामध्ये चालू होतं. बघा, ठीक आहे. बघा या ठिकाणी दिसते गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित केलेला तिसरा नवा जिल्हा पुढीलपैकी कोणता? तर या ठिकाणी करेक्ट उत्तर तुम्हाला घ्यायचं आहे कुशावती, ठीक आहे. बघा आपण पाहतोय गोव्याचे जे मुख्यमंत्री आहे डॉक्टर प्रमोद सावंत, ठीक आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, ठीक आहे. तर यांनी आपण पाहतोय की कुशावती या जिल्ह्याला मान्यता दिलेली आहे. बघा मित्रांनो, ठीक आहे. म्हणजे आपण पाहतो की त्या ठिकाणी तिसरा जो जिल्हा आहे तो कुशावती हा निर्माण झालेला आहे. कुशावती जिल्ह्यामध्ये आपण पाहतो या ठिकाणी एकूण आपल्याला 4 तालुके दिसतात. बघा मित्रांनो, त्यामधला एक तालुका आहे बघा धार बंदोरा हा एक तालुका आहे. त्यानंतर सांगे, केपे आणि कोणकोण, ठीक आहे, म्हणजे किंवा कानकोण म्हणतात त्याला. बघा, ठीक आहे. काय म्हटलं बघा, कानकोण नावाचा एक तालुका तुम्हाला दिसेल. दुसरा आहे धार बंदोरा, बरोबर आहे. तिसरा आहे बघा सांगे आणि चौथा आहे बघा कोपे, सांगे आणि कोपे. चला येत्या लक्षात. तर असे एकूण 4 तालुके त्या ठिकाणी आपल्याला कुशावती जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात, बरोबर आहे. आणि बघा तुम्हाला काय म्हटलेलं आहे की जिल्ह्याचं मुख्यालय असते मित्रांनो. तर या ठिकाणी बघा कुशावती जिल्ह्याचं जे मुख्यालय आहे तर ते मुख्यालय त्यांनी ठरवलेलं आहे कोपे. बघा कोणतं ठरवलेलं आहे? कोपे. तर हा होता पहिला प्रश्न. तर हा तर सर्वांना यायलाच पाहिजे होता. बघा, ठीक आहे. जे खरंच राज्यसेवेची प्रिपरेशन करतात ना अशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न बोनस होता असंही म्हटलं तरी चालेल. बघा, तर कुशावती बऱ्याच विद्यार्थ्यांनी थोडं धार बंदोरा घेतला असेल, परंतु धार बंदोरा हा त्यामधला एक तालुका आहे, ठीक आहे. चला ओके, बघूया पुढचा प्रश्न कशा पद्धतीने विचारला गेला होता. कारण आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला बघायची आहे की आम्ही सोडवलेला जो पेपर आहे त्याचे जे ॲक्सेप्टेड आन्सर आहे, संभाव्य उत्तर आहे, तर नेमकं सर काय असायला पाहिजे, ठीक आहे. तर हे जे आस लावून सर्व विद्यार्थी बसलेले आहे, तुम्हाला या ठिकाणी सांगतोय मित्रांनो. बघा आपण या ठिकाणी जे 15 प्रश्नांची उत्तर बघणार आहे, ठीक आहे, तर मोस्टली हे करेक्ट राहणार आहे बघा सर्व, ठीक आहे. चला ओके, बघा काय म्हटलंय 87 नंबरचा प्रश्न. 7व्या वेतन आयोगाची जे मुदत आहे ते 1 जानेवारी 2026 रोजी संपण्यापूर्वीच, बघा 7व्या वेतन आयोगाची जी मुदत आहे ते कधी 1 जानेवारी 2026ला, बरोबर आहे. संपण्यापूर्वीच आपला 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे पहिले भारतीय राज्य कोणते ठरलेले आहे? बघा, नागालँड, मेघालय, मणिपूर, आसाम. राईट उत्तर काय घ्यायचं आहे? आसाम, ठीक आहे. तर आसाम जे राज्य आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. 8वं वेतन आयोग, ठीक आहे. काय म्हटलंय पहा की आपला जो 7वा वेतन आयोग आहे त्याची मुदत किती आहे? 1 जानेवारी 2026. तो संपण्याच्या अगोदरच आपला 8वा राज्य वेतन आयोग स्थापन सुद्धा केलेला आहे, ठीक आहे. तर ते राज्य कोणतं? आसाम, ठीक आहे. चला बघा, जास्त आज म्हणजे बघा तुम्हाला जास्त स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही आहे. बघा आज तुम्हाला पाहिजे आहे की सर ॲक्सेप्टेड आन्सर काय आहे ते आम्हाला पटापट सांगा, फक्त बस तेवढं आम्हाला चेक करायचं आहे की आम्ही सोडवलेला पेपर किती योग्य आहे, ठीक आहे मित्रांनो. चालेल, बघा नो प्रॉब्लेम. बघा या ठिकाणी दिसेल तुम्हाला ब्राझीलच्या ब्रिक्स चेअरशिप 2025च्या प्रमुख प्राधान्यांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे. तर बघा काय म्हटलंय, ब्राझीलच्या ब्रिक्स चेअरशिप 2025च्या प्रमुख प्राधान्यांमध्ये पुढील या ठिकाणी दिसते जागतिक आरोग्य सहकार्य, हवामान बदल, महिला मुक्तीला प्रोत्साहन, त्यानंतर बघा बहुस्तरीय व्यवस्थेत सुधारणा, व्यापार, गुंतवणूक व वित्त, ठीक आहे. असे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे. आणि या ठिकाणी सरळ बघा जे आपण नेहमीप्रमाणे जे आन्सर घेतो आहे वरीलपैकी सर्व अगदी बरोबर उत्तर आहे. बघा, ठीक आहे. बघा काय म्हटलंय, ब्राझीलच्या ब्रिक्स चेअरशिप 2025च्या प्रमुख प्राधान्यांमध्ये, ठीक आहे, या सर्व बाबींचा समावेश आपल्याला या ठिकाणी दिसतो. बघा काय उत्तर येणार आहे? वरीलपैकी सर्व बरोबर, ठीक आहे. चला येऊन आलेलं आहे सर्वांचं उत्तर बरोबर.
ओके, आणि ज्यांचं उत्तर थोडं मागं पुढे झाले असेल काळजी करायची नाही बघा मित्रांनो, आपण हा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे, चला ओके. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने हे बरोबर आहेत? तर बघा 4 विधाने या ठिकाणी दिलेली आहेत. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा NIRF देशाभरातील शैक्षणिक संस्थांना क्रमवारी देण्यासाठी एक पद्धतशीर प्रणाली प्रदान करतो. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा याची सुरुवात 2020 साली करण्यात आली. बघा वर्ष वगैरे थोडं लक्षात ठेवायचं बघा, या ठिकाणी आपलं उत्तर असते. त्यानंतर बघा ही क्रमवारी 5 निकषांच्या आधारे निश्चित केली जाते. आणि चौथं विधान आहे बघा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स या श्रेणीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास हे प्रथम क्रमांकावर आहे, असं या ठिकाणी दिसून आलेलं आहे बघा तुम्हाला. ठीक आहे, तर या 4 पैकी कोणतं विधान किंवा विधाने बरोबर आहेत हे या ठिकाणी निवडायचं आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, चला ओके. तर याचं करेक्ट उत्तर तुम्हाला मित्रांनो बघा इथं तुम्हाला जे मी वर्ष या ठिकाणी अंडरलाईन करून दिलेलं आहे म्हटलं आहे ना. ठीक आहे, आपण टेस्ट सिरीज जे आपण चालवली होती बघा मित्रांनो, आपल्या टेस्ट सिरीजच्या पॅटर्नवर आधारित हे 15 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की वर्षावर लक्ष ठेवायचं, जे वर्ष दिलेलं आहे त्यावर खरंच लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला, बरोबर आहे, त्यानुसार प्रश्न उतरलेला आहे. तर इथं बघा लक्षात ठेवायचं 29 सप्टेंबर 2015 डेट पाहिजे बघा, 29 सप्टेंबर 2015. ठीक आहे, तर ही डेट तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला पाहायची आहे बघा. म्हणजे काय येणार, बी नंबरचं थोडंसं चुकीचं येणार आहे. ए बरोबर आहे, सी बरोबर आहे, डी पण बरोबर आहे. म्हणजे ACD आपल्याला या ठिकाणी बरोबर पाहिजे, ACD ऑप्शन नंबर 4 मध्ये. ठीक आहे, दिसून आलेलं आहे बघा, क्लिअर उत्तर दिसत आहे. चला येऊन आलं सर्वांच्या लक्षात बघा. ओके, चला नेक्स्ट. नंतर बघा या ठिकाणी दिसेल तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट बघा 90व्या क्रमांकाचा प्रश्न या ठिकाणी चेक करायचा आपल्याला. ठीक आहे, नेमकं उत्तर त्या प्रश्नाचं काय आहे. ठीक आहे, बघूया बघा. चला तर बघा थोडं या ठिकाणी 1 सेकंद. ओके, पूर्ण प्रश्न दिसायला हवा, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, भारताचा आर्थिक अहवाल 2025-26 नुसार बघा हा प्रश्न आहे. आर्थिक अहवाल 2025-26 यानुसार या ठिकाणी सेट केलेला आपल्याला दिसतो बघा. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी 4 स्टेटमेंट पुन्हा दिलेले आहे आणि यापैकी कोणते विधान किंवा विधाने योग्य आहेत. ठीक आहे, 1 सेकंद बघा. ठीक आहे, चला ओके. तर बघा तर या ठिकाणी 4 स्टेटमेंट पुन्हा दिसून आलेले आहे आणि या ठिकाणी योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. 90व्या क्रमांकाचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसेल मित्रांनो. ठीक आहे, अत्यंत सोपा आहे बघा. जर आर्थिक अहवाल 2025-26 तुम्ही विचारला म्हणजे वाचला असेल तर. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी दिलेला आहे बघा, करेक्ट आन्सर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो. पहिलं जे विधान आहे की भारतातील स्थलांतरित ज्या देशांना प्राधान्य देतात त्या देशांमध्ये स्थलांतर नियंत्रणात वाढ झाल्यास परदेशातून येणाऱ्या रकमेच्या वाढीचा वेग काय होऊ शकतो, कमी होऊ शकतो, असं पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे बघा. ठीक आहे, त्यानंतर बघा काय म्हटलं आहे, दुसरं स्टेटमेंट जागतिक व्यापारावर भूराजकीय संरेखन आणि आर्थिक राज्य कारभाराचा प्रभाव वाढत आहे. ठीक आहे, म्हणजे दोन्ही विधानं काय येतात या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर बघा आता काय म्हटलंय की जागतिक स्तरावरील व्यापार धोरण संरक्षणवादी आणि प्रतिक्रियात्मक शुल्कांद्वारे प्रभावित होत आहे. आता हे सी सुद्धा बरोबर आहे बघा. तीनही विधाने या ठिकाणी आपल्याला बरोबर दिसत आहे. चौथं चेक करूया, भूराजकीय आर्थिक घटक आता द्विपक्षीय व्यापाराच्या महत्त्वाच्या नमुन्यांच्या घडणीत निर्णायक ठरत आहेत. मित्रांनो बघा 4ही विधाने या ठिकाणी बरोबर आहे. ABCD 4ही ऑप्शन या ठिकाणी करेक्ट येणार आहेत बघा. ठीक आहे, चला येऊन आलेला आहे सर्वांच्या लक्षात बघा. 90व्या क्रमांकाचा प्रश्न या ठिकाणी ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, बघा आपण बघत आहोत C क्रमांकाचा जो सेट आहे तो या ठिकाणी बघत आहोत. ठीक आहे बघा, आणि आज आपण थोडं एक्सप्लेनेशनकडे जास्त लक्ष नाही देऊ बघा मित्रांनो, फक्त आन्सरकडे जास्तीत जास्त फोकस करायचा आहे आपल्याला की नेमका आन्सर या ठिकाणी काय असायला पाहिजे. ठीक आहे, बघा हा प्रश्न जसाच्या तसा टेस्ट सिरीजमधून या ठिकाणी उतरलेला आहे बघा. आपण जे या ठिकाणी राज्यसेवेची जे टेस्ट सिरीज आपण या ठिकाणी कंडक्ट केली होती आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या टेस्ट सिरीजचा लाभ घेतलेला आहे बघा मित्रांनो. त्यांना मला सांगायचं आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं, प्रॉमिस केलं होतं की आपल्या टेस्ट सिरीजमधून बरेच क्वेश्चन या ठिकाणी फॉर्म होणार आहेत मित्रांनो. बघा लक्षात ठेवायचं काय म्हटलं आहे बघा की प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना. ठीक आहे, हे मी तुम्हाला जे डेट बघा या ठिकाणी दिलेली आहे हे तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये सांगितली होती बघा, लिहून दिली होती या ठिकाणी. क्लिअर, चला पहा. केंद्रीय मंत्रिमंडळाने
प्रधानमंत्री धनधान्य योजनेला मंजुरी 16 जुलै 2025 रोजी दिली, असं या ठिकाणी स्टेटमेंट येत आहे बघा. तर ते स्टेटमेंट अगदी बरोबर आहे, कारण हे तर आपलं झालेलं आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर बघा, योजनेमध्ये निम्न उत्पादकता, निम्न पीक सघनता, निम्न ऋण वितरण हे जवळपास 100 जिल्ह्यांच्या निवडीचे आधार आहेत बघा. 100 जिल्हे आपण डिस्कस केले होते. ठीक आहे. त्यानंतर बघा, योजनेचे संचालन चतुस्तरीय कार्यान्वयन संरचनेच्या माध्यमातून केले जाईल बघा. ठीक आहे. म्हणजे तीनही विधानं या ठिकाणी काय येत आहे, राईट येत आहे बघा मित्रांनो. पुन्हा आपला आन्सर काय येत आहे, ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व यामध्ये बघा येऊन आलेलं आहे. 91चं उत्तर काय येत आहे, ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसत आहे बघा. ठीक आहे. चला, येऊन आलं बघा मित्रांनो सर्वांच्या लक्षात. ओके. नेक्स्ट नंतरचा प्रश्न बघा. बघा, जवळपास जे आन्सर जास्तीत जास्त यावर्षी बघा 2026चा जो आपला हा राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर आहे ना, तर यामध्ये जास्तीत जास्त आन्सर हे 4 मध्ये येत आहे बघा मित्रांनो. ठीक आहे. आणि वरीलपैकी सर्व यामध्ये सर्वात जास्त उत्तरांची ठीक आहे या ठिकाणी संख्या दिसून आली असेल तुम्हाला. ठीक आहे. पॅटर्न लक्षात घ्यायचा बघा. बघा या ठिकाणी तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे बघा. श्री सुरेश कलमाडी, काय म्हटलं आहे पहा, श्री सुरेश कलमाडी यांनी कोणत्या काळात आशियाई ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्षपद भूषवले होते बघा. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की 2000 ते 2013 1992 मध्ये एक वेळा यांचा पराजय सुद्धा झाला होता मित्रांनो. ठीक आहे. तर अगदी बरोबर आहे बघा, ऑप्शन नंबर 4 2000 ते 2013 या काळामध्ये श्री सुरेश कालमडी यांनी आशियाई ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्षपद भूषवलेले आहे बघा. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी हे उत्तर सुद्धा आपलं बरोबर आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे बघा, ज्यांनी ऑप्शन नंबर 4 गोल केले असेल ना, ठीक आहे, म्हणजे असं समजा की रिक्स घ्यायची आहे आणि ऑप्शन नंबर 4 गोल करायचा आहे असं ज्यांनी ठरवलं असेल त्यांचे खूप सारे उत्तर बरोबर येतील बघा मित्रांनो. ठीक आहे. चला, ओके. चला, नेक्स्ट नंतरचा प्रश्न बघूया. आज थोडंसं आपण जे एक्सप्लेनेशन आहे बघा मित्रांनो त्याकडे दुर्लक्ष करून आन्सर जास्तीत जास्त ठीक आहे कोणते येणार आहेत त्याकडे आपण लक्ष देऊन आलेलं आहे बघा. आता हा सुद्धा प्रश्न आपल्या टेस्ट सिरीजमधून जसाच्या तसा आलेला आहे बघा. ठीक आहे. नोबेल पुरस्कार 2025 बाबत आपण जवळपास 2 टेस्ट सिरीजमध्ये आपण नोबेल पुरस्काराबाबत प्रश्न टाकले होते आणि पुन्हा पुन्हा सांगितलं होतं एकदा करून ठेवायचं आहे. ठीक आहे. तर बघा काय म्हटलं आहे, 4 या ठिकाणी गोष्टी दिलेल्या आहेत आणि इकडे सर्व व्यक्तींची नावं दिलेली आहेत बघा. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मायक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग आणि एनर्जी क्वांटायझेशनचा शोध. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी काय शोध विचारलेले आहेत बघा. ठीक आहे. त्यांनी असं नाही विचारलं की भौतिकशास्त्राचा नोबेल कोणाला मिळाला, ठीक आहे, किंवा रसायनशास्त्राचा कोणाला मिळाला, शांततेचा कोणाला मिळाला, किंवा अर्थशास्त्राचा कोणाला मिळाला, असं नाही विचारलं आहे. त्यांनी जो शोध लावलेला आहे तो विचारलेला आहे बघा मित्रांनो. ठीक आहे. तर बघा हा जो प्रश्न आहे ना याचं करेक्ट उत्तर आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं की जे पहिलं ऑप्शन आहे, ठीक आहे, तर हा शोध कोणाचा आहे तर जॉन क्लार्क. म्हणजे एला लागेल मित्रांनो 4, एला 4 बघा या ठिकाणी पण आहे आणि एला 4 या ठिकाणी पण आहे बघा मित्रांनो. म्हणजे 1 आणि 4 उत्तर येणारच नाही बघा. ठीक आहे. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला या ठिकाणी आन्सर सांगतोय मित्रांनो ऑप्शन नंबर 2 मध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे. म्हणजे एला 4 लागेल बघा. बी नंबरचं जे विधान आहे धातू सेंद्रिय फ्रेमवर्क म्हणून विकास. ठीक आहे. ते यासाठी लक्षात ठेवायचं रिचर्ड रॉबसन. बरोबर. त्यानंतर परिघीय रोगप्रतिकारक सहनशीलतेशी संबंधित शोध. ठीक आहे. तर यासाठी तुम्हाला काय घ्यायचं आहे फ्रेड रॅम्सडेल. आणि चौथं जे व्हेनेझुएलाच्या लोकांसाठी लोकशाही हक्कांचा जो प्रचार आहे तो मारिया कॅरिना माचाडो. ठीक आहे. तर अगदी बरोबर आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये तुमचं उत्तर येत आहे मित्रांनो. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी बघायचे चेक करायचे आपले मार्क्स किती बरोबर येत आहे. ठीक आहे. आणि हे सर्व संभाव्य उत्तर आपण या ठिकाणी बघत आहोत मित्रांनो. चला, क्लिअर इथपर्यंत. चला बघा नेक्स्ट नंतरचा बघूया. 94 नंबरचा क्वेश्चन बघूया. ठीक आहे. चला एक सेकंड बघा. चला पहा. ठीक आहे. एक सेकंड बघा. चला ठीक आहे. ओके. चला पहा. तर 94 नंबरचा क्वेश्चन बघूया मित्रांनो. खालीलपैकी योग्य व अयोग्य कथन ठीक आहे कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे आणि प्रश्नामध्येच याचं उत्तर आहे बघा. मी तुम्हाला सांगतो आहे. ठीक आहे. म्हणजे ट्रिक आपण या ठिकाणी पाहिल्या होत्या टेस्ट सिरीजचं एक्सप्लेनेशन जेव्हा घेत होतो. काय म्हटलं यांनी खालीलपैकी योग्य
व अयोग्य, व म्हटलेलं आहे ना, म्हणजे एक योग्य राहणार आहे आणि एक अयोग्य राहणार आहे. बघा दिसून राहिलं मित्रांनो, बघा तुम्हाला इथं प्रश्नामध्येच दिलेलं आहे. नाहीतर नॉर्मली प्रश्न काय विचारले जातात की खालीलपैकी योग्य किंवा अयोग्य कथन कोणतं आहे ते ओळखा, असं येत असते बघा. परंतु इथं काय म्हटलं, योग्य व अयोग्य, म्हणजे एक योग्य आहे आणि एक अयोग्य आहे. ठीक आहे, सरळ सरळ इथं प्रश्न येतोय बघा मित्रांनो, म्हणजे एक योग्य एक अयोग्य, म्हणजे बघा योग्य अयोग्य योग्य अयोग्य, बरोबर आहे. दोन्हीही योग्य होणारच नाही बघा मित्रांनो, येत आहे लक्षात. आणि दोन्हीही अयोग्य हे सुद्धा होणार नाही, म्हणजे उत्तर 1 किंवा 2 मध्ये येत आहे बघा, येत आहे लक्षात. म्हणजे ऑप्शन 50% मध्ये आलेत बघा. हे ट्रिक जर वापरली असती तर सहज तुम्ही प्रश्नाचं उत्तर काढू शकले असते. आता आपल्याला चेक करायचं आहे, काय म्हटलेलं आहे बघा, 31वी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस NCSC 3 ते 6 जानेवारी 2026 दरम्यान भोपाळ मध्य प्रदेश येथे आयोजित करण्यात आली होती. ठीक आहे, सर्व बरोबर आहे बघा. यामध्ये फक्त जे वर्ष आहे ना मित्रांनो, या ठिकाणी 2026 नाही, किती पाहिजे, 2025 पाहिजे बघा मित्रांनो. काय पाहिजे आपल्याला, 2025. म्हणजे पहिलं काय येत आहे, पहिलं अयोग्य येत आहे. आणि दुसरं बघा, 31वी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस ही आरोग्य आणि कल्याणासाठी परिसंस्था समजून घेणे या संकल्पनेवर आयोजित करण्यात आली होती बघा. म्हणजे हे विधान काय बरोबर, म्हणजे ए अयोग्य, बी योग्य, बी योग्य, ए अयोग्य, ऑप्शन नंबर 2 बघा येऊन आलेलं आहे उत्तर. तर थोडं एक ट्रिकी वेनं जर आपण जर गेलो असतो बघा मित्रांनो, तर आणखी सहज याला आपण बरोबर आणू शकलो असतो. ठीक आहे, चला तर बघा तुम्ही जर हे ट्रिक वापरली असेल ना, तर अगदी तुमचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलं असेल बघा. ठीक आहे, चला बघूया पुढचा प्रश्न. भारतातील अभिजात भाषा, एकदम जबरदस्त क्वेश्चन या ठिकाणी आलेला आहे बघा. ठीक आहे, आणि मराठी व्याकरणामधला प्रश्न आपल्याला चालू घडामोडीमध्ये दिलेला आहे. ठीक आहे, आणि चालू घडामोडीमध्ये आहेच ना, कारण आपण पाहतो की जवळपास 3 ऑक्टोबर, बघा लक्षात ठेवा डेट, 3 ऑक्टोबर 2024, 3 ऑक्टोबर 2024 या वर्षी या डेटला एकूण 5 भाषांना, किती तर 5 भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळालेला आहे. ठीक आहे, किती, 5 भाषांना. पूर्वी किती होत्या, 6, आणि आता किती आहे, 5. म्हणजे एकूण अभिजात भाषा किती आहेत बघा, तर 11 भाषा या अभिजात भाषा आहेत. ठीक आहे, किती भाषा आहेत, 11 भाषा या अभिजात भाषा आपल्याला पाहायला मिळतात बघा. क्लिअर. तर बघा काय म्हटलेलं आहे, भारतातील अभिजात भाषा आणि त्यांना मिळालेल्या मान्यतेनुसार योग्य क्रम लावा. तर मित्रांनो आपण पाहतो की भारतामधल्या सर्वात प्राचीन भाषा कोणत्या, तर तामिळ आहे आणि संस्कृत आहे. ठीक आहे, दोनच भाषा. मग भारतातली मूळ भाषा कोणती आहे, तमिळ. संस्कृत तर नंतर आलेली आहे आपल्या भारतामध्ये बघा. ठीक आहे, तर मग तमिळ सर्वात पहिले घ्यायची बघा मित्रांनो. तमिळ या भाषेला 2004 ला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळाली. ठीक आहे, त्यानंतर बघा संस्कृतला 2005 या वर्षी काय मिळालेली आहे, मान्यता मिळालेली दिसते बघा मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर बघा इथं काय म्हटलंय, तेलुगू आणि कन्नड. बघा आणखी एक भाषा आहे, तेलुगू आहे आणि एक आहे बघा कन्नड. तेलुगू आणि कन्नड यांना सोबतच 2008 ला काय मिळालेली आहे, मान्यता मिळालेली आहे. बरोबर आहे. आणि बघा राहिलेलं कोणतं, उडिया. तर उडिया जर म्हटलं तर या ठिकाणी वर्ष तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, 2014. बघा कोणतं आहे, 2014 या वर्षी उडिया या भाषेला काय मिळाला होता, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता. आणि बघा हे जे पाली आहे, मराठी आहे, बंगाली आहे, तर अशा जवळपास 5 भाषांना 3 ऑक्टोबर 2024 ला काय मिळाली, मान्यता मिळाली. त्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला करंट अफेअरमध्ये विचारला गेला बघा. ठीक आहे, आता यानुसार क्रम लावायचा आहे. मग सर्वात पहिले काय पाहिजे, तमिळ, ई नंबरचा ऑप्शन बघा कुठे येते, ई आहे का, ई, अरे नाही ना, डायरेक्टच उत्तर निघाला बघा. येत आहे लक्षात. फक्त माहीत पाहिजे की सर्वात पहिले कोणाला मिळाला, तमिळला. तर ऑप्शन नंबर काय येत आहे, ऑप्शन नंबर 4 मध्ये उत्तर येऊन आलं बघा. ठीक आहे, म्हणजे मराठी व्याकरणाचा प्रश्न आपल्याला राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये विचारला गेला. कारण राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमधून आता मराठी काढण्यात आलं, मग कुठं विचारायचं, पूर्व परीक्षेमध्ये. ठीक आहे, हा सुद्धा एक फंडा असतो बघा मित्रांनो. ठीक आहे, चला तर ओके. बघा पुढचा प्रश्न 96 क्रमांकाचा बघा. आणि हा एक जबरदस्त क्वेश्चन होता, थोडा एक मायक्रो ॲनालिसिसवर आधारित हा प्रश्न तुम्हाला दिसेल. ठीक आहे, चला पहा. तर काय म्हटलंय पहा, चाबहार बंदर. ठीक आहे, या संदर्भात योग्य विधान किंवा विधाने ओळखायची आहेत. ठीक आहे, चाबहार बंदरात सोबत बघा. ठीक आहे, 4 स्टेटमेंट दिलेले आहे की इराणमधील चाबहार बंदरामुळे भारताला पाकिस्तानाला वगळून थेट अफगाणिस्तानपर्यंत पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध होतो. तर हे बरोबर आहे बघा, पहिलं विधान अगदी बरोबर आहे. मग ए आपल्याला बरोबर पाहिजेच. आता ए बरोबर या ठिकाणी आहे का BCD मध्ये, नाही. पहिले त्याला कट करायचं बघा. म्हणजे ह्या ट्रिक सर्वजण वापरत असेलच, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी ह्या ट्रिक वापरल्या नसेल ना, ठीक आहे, तर त्यांचा वेळ गेला असेल बघा मित्रांनो. ठीक आहे, चला नेक्स्ट. नंतर बघा काय म्हटलेलं आहे की चाबहार बंदर हे चीनने पाकिस्तानमध्ये विकसित केलेल्या
कराची बंदराला काय म्हटलंय पहा, कराची बंदराला धोरणात्मक तोल देणारे ठरते बघा. तर या ठिकाणी बघा एक बंदर आहे, कराची नाही ग्वादर नावाचं बंदर आहे. कोणतं आहे बघा, ग्वादर. बघा येऊन आलं सर्वांच्या लक्षात. बघा काय म्हटलंय, चाबहार बंदर हे चीनने पाकिस्तानमध्ये विकसित केलेल्या ग्वादर बंदराला धोरणात्मक तोल देणारे ठरले बघा. तर त्यांनी काय म्हटलं, कराची बंदर, त्यामुळे थोडं या ठिकाणी रॉंग होऊन जाते बघा. ठीक आहे, मग बी लागेल का आपल्याला, नाही. मग जिथं बी आहे त्याला कट करायचं आहे बघा. ठीक आहे, मग इथं काय म्हटलं, ए बी सी आणि डी कट करा, बरोबर आहे. त्यानंतर ए बी सी म्हटलेलं आहे, कट करा. बघा ए सी आणि डी उत्तर निघालं, बाकीचे ऑप्शन वाचायची आवश्यकता नाही. ऑप्शन नंबर 3 मध्ये करेक्ट उत्तर तुमचं या ठिकाणी येत आहे बघा. यस, अगदी बरोबर आहे बघा. ठीक आहे, चला क्लिअर येऊन आले सर्वांचे उत्तर, बरोबर. चला पहा, टेस्ट सिरीज ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लावली ना, तर त्या विद्यार्थ्यांना खूपच जास्त फायदा झाला असेल बघा. ठीक आहे, कारण वारंवार मी ऑप्शनवर कसं खेळायचं याबद्दल मार्गदर्शन केलं होतं बघा आपल्या टेस्ट सिरीजमध्ये. ठीक आहे, करंट अफेअरसाठी. चला पहा काय म्हटलंय, 97 नंबरचा प्रश्न आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञान यावर आधारित उपायांद्वारे लैंगिक समानता वाढवण्यासाठी आणि महिलांचे सक्षमीकरण साधण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये महिला तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. ठीक आहे, तर बघा काय म्हटलंय, गुजरात, तामिळनाडू, सिक्कीम, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश. चला, तर काय म्हटलेलं आहे बघा या ठिकाणी 97 नंबरचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर सरळ सरळ तुम्हाला घ्यायचं आहे, वरीलपैकी सर्व, ऑल ऑफ दी अबव, वरीलपैकी सर्व. कारण काय म्हटलंय की विज्ञान आणि तंत्रज्ञान आधारित उपायांद्वारे लैंगिक समानता वाढवण्यासाठी आणि महिलांचे सक्षमीकरण सुधारण्यासाठी पुढील कोणत्या राज्यामध्ये महिला तंत्रज्ञान केंद्र स्थापन केले. गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, सिक्कीम, सर्वच राज्यांमध्ये बघा. ठीक आहे, एकूण सर्वच प्रश्न या ठिकाणी आपल्याला काय दिसते आहे, तर अगदी बरोबर येताना या ठिकाणी दिसून आलेले आहे बघा. ठीक आहे, चला क्लिअर. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बस 3च प्रश्न राहिलेले आहे बघा मित्रांनो. एक सेकंड. चला, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, चला त्यानंतर बघा 98 नंबरचा प्रश्न बघूया. ठीक आहे, 98 नंबरचा प्रश्न. ओके, ओके, चला पहा काय म्हटलंय पहा, खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने योग्य आहेत. ठीक आहे, तर बघा काय म्हटलंय, 4 विधानं पुन्हा दिलेली आहे, एकदम स्टेटमेंट वाईज या ठिकाणी विचारलं गेलं होतं बघा आपल्याला. ठीक आहे, तर याचं करेक्ट उत्तर आपल्याला कळायचं आहे. काय म्हटलंय पहा, जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक अहवाल जागतिक बँकेद्वारे प्रकाशित केला जातो. हे आपल्याला ए मध्ये दिसून आलेलं आहे. बी मध्ये बघा 2025चा अहवाल दारिद्र्य आणि हवामान बदल यामधील संबंधांवर केंद्रित आहे आणि 2025च्या अहवालात 4 प्रमुख हवामान संबंधित धोके, अतितापमान, दुष्काळ, पूर आणि वायू प्रदूषण यांचा अभ्यास करण्यात आला आहे आणि या अहवालानुसार दक्षिण आशियामध्ये दारिद्र्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ठीक आहे, तर याचं करेक्ट उत्तर बघा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दिसेल बघा. ठीक आहे, सरळ सरळ उत्तर घ्यायचं आहे बी आणि सी मध्ये. कुठे घ्यायचं, बी आणि सी मध्ये. या ठिकाणी काय म्हटलंय बघा, बी आणि सी काय येणार आहे, करेक्ट येणार आहे. थोडा एक हा प्रश्न जो होता तर थोडासा या ठिकाणी आपला विचार करणारा होता बघा. ठीक आहे, चला ओके. बघा मित्रांनो या ठिकाणी एक थोडंसं एक पॉईंट डिस्कस करायचा आहे मला तुमच्याशी. ठीक आहे, तर तो म्हणजे बघा या ठिकाणी दिसेल तुम्हाला. चला पहा, तर मित्रांनो बघा UPSC MPSC राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच बघा हे सांगण्याच्या मागचं एक कारण असं आहे बघा की आपण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे बघा, त्यानुसार बरेच प्रश्न या ठिकाणी टेस्ट सिरीजमध्ये फॉर्म झालेत. ठीक आहे, आपण बॅचमध्ये सुद्धा या गोष्टी करून घेतल्या होत्या. तर येणारी जे आगामी बॅच तुम्हाला दिसत असेल बघा, UPSC MPSC राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच 2026-27. ठीक आहे, यामध्ये मराठी माध्यमामध्ये पूर्व मुख्य मुलाखत, बरोबर आहे, अशा या जवळपास 3 बॅचेस तुम्हाला या येणाऱ्या आगामी वर्षामध्ये चालू करून दिलेल्या आहेत बघा. ठीक आहे, तर पहिली बॅच आपली जी आहे UPSC MPSC राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच हे 22 जून 2026ला, बरोबर आहे. सोबतच
दुसरी बॅच 20 जुलै 2026ला सुरू होणार आहे आणि बघा या ठिकाणी तिसरी जे बॅच आहे 17 ऑगस्ट 2026ला चालू होणार आहे. ठीक आहे, तर अशा तुम्हाला 3 नवीन बॅचेस आहेत बघा. ठीक आहे, तर तुम्हाला तुमच्या सोयीनुसार या ठिकाणी जॉईन करायचे आहेत बघा. ठीक आहे, लगेच आता 22 जूनला एक पहिली UPSC MPSC ची आपली बॅच चालू होणार आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर बघा या ठिकाणी बघा कंबाईंड पूर्व परीक्षेसाठी आपण जे म्हणतो आहे की MPSC कंबाईंड इंटिग्रेटेड बॅच 2026-27 साठी या ठिकाणी गट ब आणि गट क पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यासाठी तुम्हाला एक अतिशय नवीन फ्रेश बॅच 29 जून 2026 पासून चालू होणार आहे बघा. आणि त्या सुद्धा एकूण 3 बॅचेस आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो. तर 29 जून 2026 आहे. ठीक आहे, सोबत बघा तुम्हाला दिसते दुसरी बॅच 27 जुलै पासून स्टार्ट होणार आहे बघा. ठीक आहे, आणि जे तिसरी बॅच आहे या ठिकाणी तुम्हाला दिसते 24 ऑगस्ट 2026 पासून स्टार्ट होत आहे. ठीक आहे, तर मित्रांनो बघा या नवीन बॅचेस आहेत. ठीक आहे, तुम्हाला तर जॉईन करायचंच आहे बघा. ठीक आहे, आणि सोबतच तुमच्या मित्रांना सुद्धा या सर्व बद्दल कल्पना द्यायची आहे. ठीक आहे, तर मित्रांनो बघा थोडं एक महत्त्वाचं होऊन जाते, कारण ज्या ठिकाणी आपल्याला ऑथेंटिक प्रामाणिकपणे मार्गदर्शन होते आहे आणि कमी कालावधीमध्ये आपल्याला रिझल्ट काढायचा असेल तर तुम्हाला बेस्ट आहे बघा UPSC किंवा MPSC करणारे जे राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच ज्यांना करायचे असेल त्यांनी लवकरात लवकर एनरोलमेंट चालू करायचे बघा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही लगेच काय करू शकता, कॉल करून आपली सीट बुक करू शकता बघा. सोबतच कंबाईंड बॅचसाठी कंबाईंड पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षा, ठीक आहे, दोन्ही बॅचसाठी तर पूर्व मुख्य इंटिग्रेटेड बॅच यासाठी तुम्ही एनरोलमेंट करू शकता मित्रांनो. ठीक आहे बघा, थँक्यू सो मच. बघूया आपले जे क्वेश्चन आहेत या ठिकाणी आपल्याला कंटिन्यू करायचे आहेत बघा. ठीक आहे, चला पहा. ओके, चला पहा. तर 98चं जे करेक्ट उत्तर आपलं आलेलं आहे मित्रांनो, तर ऑप्शन नंबर 4 मध्ये या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे बघा. ठीक आहे, आणि नेक्स्ट बघा 99 नंबरचा जो प्रश्न आपल्याला दिसतो आहे. ठीक आहे, जे वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 बद्दल या ठिकाणी एक खूप छान असा प्रश्न विचारला गेला बघा. ठीक आहे, आणि ज्याकडे आपण थोडं दुर्लक्ष करतो कधी कधी की गोल्ड किती मिळाले, ठीक आहे, किंवा या ठिकाणी जे आपल्याला मिळत आहे सिल्वर आहे, ब्रॉन्झ आहे, तर त्यांची संख्या विचारलेली आहे बघा. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे की नवी दिल्ली येथे आयोजित वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये भारताने किती सुवर्ण, किती रौप्य, किती कांस्य पदक या ठिकाणी जिंकलेले आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो लक्षात ठेवायचं ऑप्शन नंबर 2 तुम्हाला करेक्ट उत्तर घ्यायचं आहे. यामध्ये जे गोल्ड मेडल आहे ते जवळपास किती आहे 75, त्यानंतर सिल्वर मेडल जे आहे ते 69 आणि जे ब्रॉन्झ आहे ते 64 तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. बरोबर, ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी बघा थोडं तुमचं या ठिकाणी काय झालं असेल बघा, ऑप्शन 2 आणि 3 मध्ये थोडं कन्फ्युजन झालं असेल. ठीक आहे, तर नो प्रॉब्लेम बघा आपल्याला उत्तर चेक करायचे आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो नेक्स्ट. ठीक आहे, शेवटचा प्रश्न बघा, जो चालू घडामोडीचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि हा प्रश्न तर पूर्णपणे कशावर होता, वाचनावर होता. म्हणजे तुम्ही एक वेळा जरी वाचलं असतं तरी म्हणजे तुमच्या वाचनामध्ये जर हा प्रश्न आला असेल ना, सर्वांचा प्रश्न बरोबर आला असेल बघा. कारण या ठिकाणी बघा काय म्हटलंय, खालीलपैकी कोण चिली या देशाचे 38वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ठीक आहे, जो चिली देश आपल्याला दिसतो ना दक्षिण अमेरिका खंडामध्ये. ठीक आहे, तर चिली देशाचे 38वे राष्ट्राध्यक्ष कोण बनलेले आहे, तर या ठिकाणी करेक्ट उत्तर आपल्याला दिसते आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये जोस अँटिनियो कास्टरिस्ट. ठीक आहे, बघा ऑप्शन नंबर 3 मध्ये या ठिकाणी करेक्ट उत्तर या ठिकाणी मिळत आहे बघा. ठीक आहे, तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या जे अपेक्षा होती की आपल्याला विदर्भ IAS प्लॅटफॉर्ममध्ये दरवेळेस एक ॲक्सेप्टेड किंवा जे संभाव्य उत्तर आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यानुसार या ठिकाणी खूप लवकर ठीक आहे पेपर झाल्याच्या अगदी काही तासांमध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमची आन्सर की मिळालेली आहे, संभाव्य उत्तर मिळालेले आहे, तुम्हाला चेक करायचे आहे. ठीक आहे मित्रांनो, तर बघा भेटूया आपल्या बॅचमध्ये जे UPSC MPSC इंटिग्रेटेड बॅच आहे. ठीक आहे, त्यामध्ये भेटूया आणि जे कंबाईंड पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेची बॅच आहे त्यामध्ये भेटूया मित्रांनो. ठीक आहे, बघा पुढील भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच मित्रांनो.